चांदी तारे तोडे लावू. संजयला का चांदरे तोडून आणले तर ठेवायचे कुठे? बरं जाऊ दे. हो रे, एका गोष्टी सांगा तुले, बाहेर जा थोडा काम घेऊन पाय. एखादं काय झोपला रे तर दिवसभर झोपू झोपू गादी वास मारून राहिली ना. बस मग मी आता बाहेर चाललो यार. लई दिवस झाले चेतूला भेटलो नाही. डायरेक्ट घरीच जातो, म्हणजे फुकटचा चहा नाश्ता होऊन जाते. अबे चेत्या, तू कुठे चालला होता? मी त्या घरी येत होतो. अच्छा, का बे ते आपण प्लॅन तोच होता का? कोणता? फुकटचा चहा नाश्त्याचा, म्हणजे मला भेटण्याचा. हो, बाकीचे पोट्टे कुठे रे? मला वाटते अक्षय पांड्यावर असन आणि राहुला कॅन्टीनवर असन. एक काम करू मग, अक्षय पांड्याला जाऊन खर्रा वगैरे खाऊ आणि त्याला घेऊन राहुल्याच्या कॅन्टीनवर चाललो. जमते ना मग? आले का बे पोंगे हो, हे वाचून घे रे. काय आहे रे, फुकट मागणाऱ्याने तोंड दाखवू नये. चित्या त्यासाठी लिहिलंय पाय बरं. काय तुला भेटायला आलो नाही का? काही खायला थोडी ना आलो. अच्छा, आता मला सांग साले हो, तुमच्यामुळे माझ्या पांढऱ्यावर माल नाहीये म्हटलं. देतो ना पैसे, मस्त खर्रा बनवू आपला. मिरची मार्के नमक निघाल घे. हो बनवतो. आणि तिसरा हेबल लाटा कुठे आहे आपला? कोण? राहुल्या? हो, अजून कोण? तोच एक हेबल लाटा आपल्या ग्रुप मधला, तो कॅन्टीनवर. चला मग चहा पिऊन फुकटचा. जमते ना? काय करून राहिलं बे राहुल्या? गरम करून राहिलो. काय चहा? अजून काय करणार? चहा पाच राहुल्या, ते पण त्या इच्छा माणसाच्या हातात. तू नको बनू. काऊन बे अक्षय, बनू देन त्याला. अबे समजून घे ना, मागच्या वेळेस सकाळी संडासून 1 घंटा निघाला नव्हता म्हटलं तू. अच्छा, हे कारण होतं ते. बरं मी काय म्हणतो, चहा देतो रे राहुल्या 2 कप. हो साहेब, बसा आणतोच. घ्या साहेब. बोल ना, काय म्हणत होता? आपल्याला यार काहीतरी असं भेटलं पाहिजे की मला जिंदगीवर बसून खाली भेटलं पाहिजे. काम करायची गरज नसली पाहिजे. म्हणून त्याला का पांढऱ्या चालू चालू लोक मला अक्षय पांढऱ्यावर बोलून राहिले. मला तर असं वाटलं राहिलं की माझ्या अण्णाच अक्षय पांढऱ्याला झालं तर काय. अबे माझ्यासोबत पण असं होऊन राहिलं ना. मला पण लोक राहुल चहावाला म्हणून राहिले. राहुल चहावाल्या? ए चहावाल्या कोण आहे बे? अबे तुला एक अंदरची गोष्ट सांगू काय? सांग ना. अबे आपल्या कमालपूरमध्ये ना एवढा सारा खजाना आहे की विचारू नको. ठीक आहे मग, नाही विचारत. बरं इकडून चल दुसरीकडे. आजकाल झालं कॅन्टीनला बी खाना आहे. काय बे पुट्टू, तुम्ही लोकांनी ऐकलं काय माणसानं काय म्हटलं तर? हो ऐकलं ना. हा खजाना जर आपल्याला भेटला ना तर आपली मजाच मजा आहे. हा खजाना आपल्याला जर भेटला ना तर जिंदगीभर काम करायची गरज राहणार नाही. हेच पाहिजे तर मग आपल्याला. चल मग माहीत करू खजाना कुठे आहे तर, आणि खजाना काढायचा कसा तर. 3 मिनिटात माझ्या घरी चला, प्लॅनिंग करू लवकर. कुठून फिरून आले बी वाटते हो? काही नाही काकू, बस असंच कामच होतं थोडं. बरं मी काय म्हणतो काकू, चहा नाश्ता होईल का काही? हो कोण नाही, होते ना. एक काम करा, राहुल्या तू 1 किलो पोहे आण. बाबू चेचा साधारण चहापत्ती घेऊन ये. आणि तू अक्षय 1 लिटर दूध आणि 1 किलो तेल घेऊन ये. अरे राहू द्या काकू, आता आठवणाला उपास आहे आज. मला 40 रुपयाच्या नाश्त्यासाठी 200 रुपये खर्च करायला लागेल. बरं मी काय म्हणतो, खजाना काढण्यासाठी काय काय लागणार याची प्लॅनिंग करायला लागेल आपल्याला. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, खजाना काढण्यासाठी आपल्याला लागणारे टाइम जे माझ्याजवळ आहे. हो काय, बरं सांगितलं. तरी चौकाचा टाइम शो आहेच काय? हे बा बुट्टे, आपल्याला खजाना जर काढायचा असेल तर रात्री काढायला लागेल, कारण रात्री लोक झोपते. नाही, आम्हाला वाटलं जागी असते. हो बुट्टे, खजाना येतो काही बाहेर नसणार, असणार तर गुप्त जागीच. हो ते पण आहे यार. हो ते बरोबर आहे, पण माहीत करायचं कसं कुठं आहे तर? मायाबाशी एक बाबा आहे जे खजान्याची जागा सांगू शकते. कोणते रे? हो सांगतो ना, कोण नाही. पर मित्र हो, बाबा कोणते आहे आणि काय मजा आहे हे पाहण्यासाठी गावातला खजाना पार्ट 2 पाहावा लागेल. आम्हाला चौघाला हा खजाना मिळणार की नाही मिळणार हे पाहण्यासाठी तुम्हाला पार्ट 2 बघावं लागेल मित्र हो. धन्यवाद मित्र हो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि मित्र, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.